बरं, मागच्या वेळेला आपण कुठला धडा आठवतंय का तुम्हाला? हम्म, काय माहिती, कोणता तरी अभ्यास सुरू केला होता. मागच्या वेळेला आपण कुठला धडा सुरू केला होता? आपण बायोलॉजीचा पण अभ्यास करतोय, आपण केमिस्ट्रीचा पण अभ्यास करतोय. तुमच्या लक्षात आहे का आपण मागच्या वेळेला नक्की कुठल्या विषयाचा कुठला धडा गेला होता? आपल्याला केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. मागच्या वेळेला आपण केमिस्ट्रीचा कुठला धडा केला होता? कुठला धडा केला होता? बरोबर. मॅडम तुमचा आवाज नाही. माझा आवाज नाही येत आहे? माझा आवाज नाही येत तुम्हाला? हॅलो, माझा आवाज येत नाहीये का? येत आहे. ओके ओके ओके. मागच्या वेळेला आपण रासायनिक बंध, रासायनिक समीकरण अशासारखे बोललो होतो. लक्षात आहे का धडा कोणता होता? तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर तुम्ही उघडून बघू शकता. आपण रासायनिक बदल आणि रासायनिक बंध हा आपला 13वा धडा सुरू केला होता. आठवतंय का? रासायनिक बंध आणि रासायनिक बदल. आपण भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये बोललो होतो. जसं की एखाद्या पदार्थामध्ये रासायनिक बदल होतो म्हणजे काय होतं? आपण हे बोललो होतो की जसं आंबा पिकतो किंवा केळं पिकतं म्हणजे काय होतं? झाडावरती जी कच्ची काय चाललंय मुलींनो? मस्त एकमेकांशी गप्पा मारता का तुम्ही? मला दिसतं बरं का, कॅमेरा ऑन केला की तुम्ही काय करता सगळं मला दिसतं. बरं, रासायनिक बंधामध्ये आपण इथून सुरुवात केली होती की आपल्याला आजूबाजूला अनेक बदल दिसतात. त्यातले काही भौतिक बदल असतात, काही रासायनिक बदल असतात. उदाहरणार्थ बर्फाचं पाणी होणे, पाण्याची वाफ होणे, त्या वाफेचं परत पाणी आणि त्या पाण्याचा परत बर्फ. हे जे काही अवस्थांतर आहे ह्याच्यामध्ये काय होतं? फक्त आणि फक्त त्याच्या अवस्था बदलतात. स्थायू, द्रव आणि वायू. बरोबर? म्हणजेच काय, वायूमधनं स्थायू, स्थायूमधनं वायू अशा ज्या काही अवस्थांतराच्या सगळ्या बदलांना आपण बघतो त्याच्यामध्ये कुठलेच रासायनिक बदल होत नाही. जसं पाणी म्हणजे H2O, ते H2O असेल त्याचं वाफ असेल ना ते लिक्विड असेल. त्या तिघांमध्येही ते H2O म्हणजे पाणी एवढंच राहतं. बरोबर की नाही? दुसरं आपण हे पाहिलं होतं, जर काही केमिकल बदल म्हणजे काही रासायनिक बदल झाले तर काय होतं त्याच्यामध्ये? त्या वस्तूच्या अणुरेणूंच्या रचनेमध्ये बदल होतो. उदाहरणार्थ एखादा पेपर मी घेतला आणि तो पेपर असा चुरगळला आणि त्याचा बॉल करून खाली टाकला तर काय होईल? रासायनिक बदल होईल का भौतिक बदल होईल? सांगा बरं. रासायनिक बदल होईल का भौतिक बदल होईल? रासायनिक बदल का भौतिक बदल? साधा पेपर आहे, कुठलाही पेपर. हा, तर आपण या मुद्द्यावरती होतो की साधा कुठलाही पेपर आपण घेतला आणि त्या पेपरचा बॉल बनवला किंवा तो पेपर कट केला, कात्रीने कापला, छोटे छोटे तुकडे केले, तरी पण त्या पेपरमध्ये H2O, जसं पाण्यामध्ये H2O हे रासायनिक समीकरण बदलत नाही, तसं त्या पेपरची जी रचना असते त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. म्हणजेच काय, पेपर कट केला काय, त्याचा बॉल केला काय, त्याला काहीही जरी तुम्ही त्याला केलं, चुरगळून ठेवलं तरी पण त्याच्या अणुरेणूंच्या रचनेमध्ये काही बदल झालेला नाही, त्याचा आकार बदललाय. पण जर त्या पेपरला आपण जाळलं, मेणबत्तीवर धरलं आणि जाळलं तर काय होतं? तो हळूहळू जळत जातो आणि म्हणजेच काय होतं, त्याच्या अणू आणि रेणूंच्या रचनेमध्ये बदल होतो आणि त्याचं कार्बनमध्ये रूपांतर होतं. काळ्या काळ्या रंगाचा पेपर होतो. म्हणजेच काय होतं, आपला पेपर जो आहे ना
तो चेंज होतो आणि ह्याला आपण म्हणतो रासायनिक बदल. तर रासायनिक बदल आणि भौतिक बदल ह्या दोन प्रकारचे बदल आपण ऑलरेडी पाहिले होते. आता आपण त्याच्या पुढच्या टप्प्यावरती आलोय. मी आता तुमच्यासमोर आता पुस्तक शेअर करते. त्याच्यामध्ये आपण आपल्या पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये बघूया की रासायनिक बदल होतात म्हणजे होतं काय आणि रासायनिक बदलाने तुम्ही ओळखणार कसं. रासायनिक बदल हे नेहमी ओके ओके आता तुम्हाला मी दिसते का व्यवस्थित. आता जरा बऱ्यापैकी नेटवर्क स्टेबल झालेलं आहे. तर रासायनिक बदल होतात म्हणजे काय होतं, एखाद्या गोष्टीच्या रचनेमध्ये बदल होतो, त्याच्या अणु आणि अणूच्या रचनेमध्ये मूलभूत रचनेमध्ये बदल होतात आणि त्यापासून नवीन वस्तू काहीतरी बनते. याला आपण म्हणतो की हा केमिकल चेंज. उदाहरणार्थ मग अशी आपण जे बोललो की एखादं कच्चं केळं असतं किंवा कच्ची कैरी असते किंवा कच्चा लिंबू असतो झाडावरचा आणि तो आपोआप पिकतो. तसा रंग बदलतो, त्याचा सुगंध आपल्याला समजते की हे फळ पिकलेले. तरी महत्वाची गोष्ट आकार बदलतो, त्याच्यामध्ये काही रचना वेगळ्या झाल्यात हे आपल्याला समजतं. म्हणजेच आतमधून काहीतरी बदललेलं असतं, ज्याला आपण त्याचा रासायनिक बदल असं म्हणतो. आता आपल्या पुस्तकामध्ये आपण त्याच्या पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत. ओळखायचे कसे. एखाद्या पदार्थामध्ये रासायनिक बदल झाला म्हणजे काय होतं, त्याच्या मधल्या रसायनांमध्ये काहीतरी बदल झालेला असतो. बरोबर. आता बघा पुस्तक शेअर करते म्हणजे आपले सगळे मुद्दे क्लिअर होते. रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. आपण मागच्या वेळेला हे चित्र पाहिलं होतं. एक ऍपल आहे, तर जर असं खराब झालंय, जिकडे कट केलं त्याचा अर्धा भाग खराब आहे. ब्रेड खराब झालाय, शिळा झाला की त्याच्यावरती बुरशी येते. खिळे, लोखंडाचे खिळे हे किती छान आहेत आणि याला गंज चढलाय. खाली माचीस आहे, त्याची काडी त्याच्यावर घासल्यावरती त्याने पेट घेतलाय. अशी ही केळी दिसतात पिकलेली, थोडीशी आणखीन काळी काळी झाली, जरा जास्तच पिकली. इकडे या कोनिकल फ्लास्क मध्ये म्हणजे याला काय म्हणतात शंकूपात्र. शंकूपात्रामध्ये काहीतरी गुलाबी गुलाबी रंगाचं सोल्युशन आहे आणि दुसऱ्या एका शंकूपात्रामध्ये वेगळ्या थोड्या उंच आणि वेगळ्या आकाराच्या शंकूपात्रामधनं तर काहीतरी रासायनिक अभिक्रियेमधनं बाहेर आलंय काहीतरी. त्या बिकरच्या बाहेर बघा फेस सारखं काहीतरी पडलंय. म्हणजेच काय, रंग बदलणे, चव बदलणे किंवा वायुमुक्त होणे, ह्या सगळ्या काय आहेत, एखाद्या रासायनिक अभिक्रियेच्या काय बरं म्हणू आपण सिम्पटम्स आहेत, त्याचे दृश्य परिणाम आहेत की ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण सांगू शकतो की त्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक बदल झालेले आहे. जसं आता इकडे बघा, आपण जेव्हा तुम्ही हा प्रयोग केलाय का बघा, इनो असेल, इनोचं पाकिट पाण्यामध्ये टाकलं आणि तुम्ही तो इनो पाण्यामध्ये टाकला आणि चमच्याने विरघळवलं तर काय होतं, असं फसफस फसफस करून त्याचा असा मस्त का बरं म्हणतो आपण असं बारीक 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 असे त्याचे पाण्याचे बलून्स तयार होतात आणि ते असे 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 वरती 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 पूर्ण ग्लासभर चढतात. उगाच त्याचं नाव इनो बुलबुले नाहीये, ते खरंच पाण्यात हवेचे बुलबुले असतात आणि त्याला फसफसण्याची क्रिया म्हणतात. उदाहरणार्थ अजून एक बदल तुम्हाला सांगते. तुम्ही जेव्हा इडली किंवा डोश्याचं पीठ किंवा ढोकळ्याचं पीठ बघितलं असेल ना, तर ते बनवताना जेव्हा आपण ते पीठ बारीक करून ठेवतो इडलीचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो ते त्याचं मस्त उंच भरपूर वरती येऊन असं फसफसून आलेलं असतं. म्हणजे आपल्याला बघूनच कळतं की याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. काल रात्री हे पीठ चांगलं दिसत होतं, आज सकाळी कसं तरी दिसतंय. तुम्ही त्याला चांगलं फेटलेत ना पळीने की ते चांगलं असं मऊ हलकं होतं, आतमध्ये खूप हवा असते त्याच्यामुळे. ते फसफसून आलेलं असतं म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये जागा निर्माण झालेली असते, काहीतरी वायू निर्माण होतात आणि ते हळूहळू त्यातले कण वरती 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 सरकायला लागतात. हे आहेत सगळेच्या सगळे रासायनिक बदल. मग रासायनिक बदल मांडायचे कसे, सोपच आहे. इथे जी रासायनिक अभिक्रिया दिली आहे ना, त्याला म्हणतात न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजेच उदासीनीकरण अभिक्रिया. आपण मागच्या धड्यामध्ये आम्ल आणि आम्लरी हे पाहिले होते. आम्ल म्हणजे काय, ज्यांना आंबट चव असते किंवा जे निळ्या रंगाचं लिटमस पेपर लाल रंगामध्ये कन्वर्ट करतात किंवा ज्यांच्यामधनं H+ या आयनांची निर्मिती होते, ते सगळे आम्ल असतात. हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. मग आम्लारी कोण असतात, आम्लारीमध्ये OH-
आयन येतो. त्यांची चव जरा बरोबर. ह्या सगळ्या आपल्याला आम्ल आणि आम्लरी दोघांच्या गुणधर्मांची ओळख मागच्या धड्यामध्ये झालेली होती. बरोबर. पण हे आम्ल आणि आम्ल आणि पाणी, बरोबर, अशी त्याची अभिक्रिया असते. पाणी म्हणजे H2O, क्षार बनतात कोणते तरी. कार्बन डायऑक्साईड हा वायू निर्माण झालाय कारण काय, सोडियम बायकार्बोनेट हे आपण NaHCO3 नावाचं जे काही आम्लारी आहे ते घेतलं. तर NaHCO3 मध्ये त्याचा आपण फॉर्म्युला लिहूया. बघा, NaHCO3. या CO3 चा जो पार्ट आहे ना, ह्याच्यामधला हा CO2 चा गॅस निर्माण, बरोबर. NaHCO3 मधनं CO2, आपल्याला हा कार्बन डायऑक्साईड कुठून मिळाला ते कळलं. यात सोडियम क्षार बनतात आणि H2O पाणी हे मिळतं आपल्याला, बरोबर. ह्याला अशा पद्धतीने ह्यांची फक्त नावं लिहिलीत बघा. सायट्रिक आम्ल, सोडियम बायकार्बोनेट, कार्बन डायऑक्साईड, सोडियम सायट्रेट. नावं लिहून जेव्हा आपण एखादं समीकरण लिहितो तेव्हा त्याला आपण म्हणतो शाब्दिक समीकरण. हे शब्द आहेत ना, त्यांचे केमिकल फॉर्म्युला नाही आहेत, त्याच्यामुळे याला आपण म्हणतो शाब्दिक समीकरणे. ठीक आहे. आता ह्या शाब्दिक समीकरणाच्या किंवा रासायनिक समीकरणाच्या दोन बाजू असतात, एक असते डावी बाजू आणि एक असते उजवी बाजू. आणि मधल्या बाजूला एक असतो बाण. इकडे असतात अभिक्रियाकारक म्हणजे रिएक्टंट आणि इकडे असतात प्रोडक्ट्स म्हणजेच उत्पादिते. अभिक्रियाकारकांची एकमेकांशी काहीतरी रासायनिक अभिक्रिया होते, त्याच्यामधून जे काय मिळतं त्याचं उत्पादित जे आपण उजव्या बाजूला दाखवतो. शिवाय याच्यामध्ये आपण उष्णता दिली का किंवा एखादा काहीतरी ऍसिड टाकलं का, अशा वेगवेगळ्या काही कंडिशन्स असतील समजा, तर त्या आपण त्या ॲरोवरती देऊ शकतो. ॲरो म्हणजे हा बाण, बरोबर. शिवाय ह्यांची कोणती अवस्था आहे, गॅस आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे, हे इथे खाली लिहिलं जातं. अशा पद्धतीने रासायनिक अभिक्रियेची मांडणी होते, बरोबर. दैनंदिन जीवनामधील रासायनिक बदल कोणते कोणते असतात, इथून खरं आपला धडा सुरू होतो. सगळ्यात पहिला आहे श्वसन. श्वसन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. श्वसनाशिवाय आपण राहू शकत नाही. तुम्ही सगळे श्वास घेताय ना, मी तर घेते. श्वसनामध्ये काय होतं, आपल्या नाकामध्ये श्वासावाटे हवा आपण आतमध्ये घेतो आणि त्या हवेमधनं ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आतमध्ये प्रवेश करतो, बरोबर. प्रत्येक पेशीमध्ये ग्लुकोज म्हणजे काय, फूड हे असतं. कसं येतं, आपण जे अन्न खातो त्या अन्नामधनं जे जे काही आपल्याला मिळतं, आपण म्हणतो ना मोठ्या आणि छोट्या आतड्यामध्ये अन्नाचं ऍब्झॉर्प्शन होतं. आपण जे खाल्लंय त्याच्यामधनं ज्या काही लागणाऱ्या गोष्टी शरीर ते ऍब्झॉर्ब करून घेतं. मग जे काही ऍब्झॉर्ब झालेलं आहे ते फूड म्हणजे ग्लुकोज फॉर्म मध्ये प्रत्येक पेशीच्या आतमध्ये आहे. जेव्हा आपण ऑक्सिजन आपल्या नाकावाटे आत घेतो, त्यातलं म्हणजे अर्थात ते लंग्स कडे जातं आणि लंग्स मधून आपल्या प्रत्येक पेशीमध्ये फिरतं, बरोबर, रक्तातनं. मग आता हा जो ऑक्सिजन आहे हा काय करतो, ह्या मोठ्या मॉलिक्युलला, ह्या ग्लुकोजच्या मॉलिक्युलला तोडून टाकतो. म्हणजेच काय करतो, रासायनिक अभिक्रिया करतो. रासायनिक अभिक्रियेमध्ये जुने बंध तुटतात, नवे बंध बनतात. हा जो कार्बन आहे, ह्या कार्बन पासून CO2 हा वायू निर्माण होतो, जो उच्छ्वासावाटे आपल्या नाकातनं पुन्हा बाहेर निघून जातो आणि H2O पाणी मिळतं. शिवाय याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी निर्माण होते. हीच ती एनर्जी आहे जी आपण म्हणतो ना, जेवण केलं की शक्ती येते, जेवण केलं की शक्ती येते. कशी शक्ती येते, अशी. कसलं जेवण, हे जेवण आपण जे काही भरपूर खातो त्यातलं प्रत्येक पेशीला जे मिळतं ते हे, बरोबर. जसं हे आपण आता ग्लुकोजच्या रेणूबद्दल लिहिलेलं आहे, तसं वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे अणू काय, रेणू म्हणजे मॉलिक्युल्स असतात, फूडचे मॉलिक्युल्स. त्याला ऑक्सिडाइज करून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला एनर्जी मिळत असते, बरोबर. म्हणजेच काय, अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये अन्नापासून आपल्या शरीरामध्ये श्वसनाच्या क्रियेतनं ऑक्सिजनचा वापर करून कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण होतो, पण आपल्या अंगामध्ये
जी काही एनर्जी असते, युजेबल एनर्जी, वापरण्यायोग्य ऊर्जा ह्या प्रक्रियेतून आपल्याला मिळते. आणि फार महत्वाची रासायनिक अभिक्रिया ही जर झाली नाही, त्यातल्या सगळ्या प्रोसेसेस बंद पडतील. शरीरामध्ये शक्तीचाच वापर होणार नाही, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार नाही शरीराच्या. म्हणजेच काय होईल, वापरण्यायोग्य ऊर्जा पण आपल्याला मिळणार नाही. ऊर्जाच मिळाली नाही तर आपण जगणार कसे? प्रत्येक पेशी मरून जाईल. आपलं सगळं शरीर पेशींनीच बनलेलं आहे. पेशी मेल्या की आपणही मिळू. अशा पद्धतीने ही जी प्रत्येक पेशीमध्ये, शरीरातल्या कुठलीही पेशी घ्या तुम्ही, मेंदू मधली घ्या, हृदयामधली घ्या, किडनी मधली घ्या, हातावरची घ्या. माझा आवाज नाही येत आहे? मी आधीच कॅमेरा बंद केलाय. थांबा. माझं नेटवर्क तर फुल आहे बघा. तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम आहे का? ती रिस्कच नको म्हणून मी आधीच कॅमेरा बंद करून ठेवलेला आहे. ठीक आहे, चालेल. जवळ बसते बघा, आता आवाज वेगळा येतोय का? तर अशा पद्धतीने श्वसनाच्या महत्वाच्या अभिक्रियेमध्ये आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये एनर्जी निर्माण होते. आता आपल्याला आणखी काय दिलंय? माझा आवाज अजिबातच येत नाहीये का? आता बघा, दुसरा एक प्रयोग दिलेला आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं द्रावण. त्याच्यामध्ये फुंक नळीने फुंकत राहा, काही वेळाने काय दिसेल? कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे हे, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा उच्छ्वास म्हणजे जेव्हा फुंकणार म्हणजे तुम्ही असं करता की नाही, तेव्हा आपण आपल्या प्रत्येक उच्छ्वासावाटे आपण कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकत असतो. हा कार्बन डायऑक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर जेव्हा रासायनिक अभिक्रिया करतो तेव्हा कॅल्शियम कार्बोनेट बनतं, जे पांढऱ्या रंगाचं असतं, बरोबर. त्याचा अवक्षेप म्हणजे प्रेसिपिटेट बनतो आणि ही चुन्याची निवळी दुधाळ झाली असं आपण त्याला म्हणतो, बरोबर. चुन्याची निवळी म्हणजे काय? कॅल्शियम हायड्रॉक्साईड, CaOH ट्वाइस. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड टाकलं की काय बनतं? CaCO3, बरोबर. आणि त्याचा रंग आहे पांढरा. त्याचा अवक्षेप म्हणजे काय? प्रेसिपिटेट. काही काही रासायनिक अभिक्रियेमधनं काही वस्तू बनतात ज्या स्थायू असतात, मग त्या खाली खाली जाऊन साचून राहतात, त्यालाच काय म्हणतो आपण? अवक्षेप. म्हणजेच चुन्याची निवळी दुधाळ झाली, म्हणजेच काय झालं? रासायनिक अभिक्रिया झाली. कशाची? कार्बन डायऑक्साईड वायू आपण त्याच्यामध्ये टाकला आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहेच, बरोबर. हे झालं त्याचं शाब्दिक समीकरण. आता खाली बघा, दुसरी महत्वाची, एक अतिशय महत्वाची रासायनिक अभिक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण आणि श्वसन ह्या एकमेकांच्या रिव्हर्स प्रोसेसेस आहेत, म्हणजे उलट्या सुलट्या. वरची आणि ही जरा रासायनिक अभिक्रिया बघा बरं. हे सगळे माझे एरो काढून टाकते, मग तुम्हाला समजेल मला काय सांगायचंय. बघा, ही पहिली रासायनिक अभिक्रिया आणि ही दुसरी रासायनिक अभिक्रिया. आता बघा, हे ग्लुकोज प्लस ऑक्सिजन, हेच इकडे की नाही, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी, इथे पण तेच आहे, कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी. म्हणजे ही अभिक्रिया जेव्हा सरळ जाते तेव्हा श्वसन होतं आणि जेव्हा उलटी फिरते तेव्हा काय होतं? प्रकाश संश्लेषण, बरोबर. प्रकाश संश्लेषणाकरता काय गोष्टी गरजेच्या असतात? सूर्यप्रकाश. फक्त दिवसा ही अभिक्रिया होते, रात्रीच्या वेळेला प्रकाशच नसतो, अभिक्रिया होतच नाही. हरितद्रव्य, वनस्पतींमध्ये पानांमध्ये हिरव्या रंगाचं एक द्रव्य असतं, त्याला म्हणतात हरितद्रव्य. या हरितद्रव्यामध्ये सूर्याचा प्रकाश अडकला जातो आणि वनस्पतींमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी दोन्ही आलेलं असतंच. त्यामधून जे अन्न तयार होतं त्याला आपण म्हणतो ग्लुकोज. हेच तर ते अन्न आहे ना, जे आपण वनस्पती, वेगवेगळी फळं, धान्य ह्या सगळ्यामधनं मिळवतो, बरोबर. मानवनिर्मित नैसर्गिक बदल कोणते कोणते? आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या उपयोगासाठी अनेक रासायनिक बदल घडवून आणतो. त्यातील काही रासायनिक बदल आपण आता बघूया. पहिल्या कृतीमध्ये जो रासायनिक बदल आपण पाहिला त्याचा उपयोग सोडा लिंबू या शीतपेयामध्ये करतात. म्हणजेच हा उपयुक्त मानवनिर्मित रासायनिक बदल आहे, बरोबर. कारण सोडा लिंबू या पेयामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि सायट्रिक ऍसिड हे दोनही आम्लधर्मीच आहेत. त्यामुळे जठररसाची आम्लता वाढते. सोडा लिंबू बऱ्याच ठिकाणी त्याच्या गाड्या असतात, बरोबर. जेव्हा लोकांना असं वाटतं की अपचनासारखं होतंय किंवा काही त्रास होतोय तेव्हा लोक ह्याचं जलजिरा, सोडा लिंबू
असं काय काय घेतात. ह्याच्यात खरं तर दोघंही ऍसिडिकच आहेत ना. कार्बन डायऑक्साईड स्वतः ऍसिडिक आहे, सायट्रिक ऍसिड हे तर ऍसिडिक आहेत, लिंबामध्ये ते असतंच, सोड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. हे दोघंही आम्लधर्मी आहेत. पण हे लोक का घेतात? ते प्यायल्यावरती हा जो कार्बन डायऑक्साईड आहे ना, असं नाकातनं वगैरे अशा झिंजीण आल्यासारखं होतं आणि असं वाटतं की आपली सगळी सिस्टीम उघडली आता. पण त्याच्यामुळे जठर रसाची आम्लता वाढते, त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते. म्हणून हे कधी घ्यावं? ज्यावेळेला आपलं पोट भरलेलं आहे तेव्हा. इंधनाचे ज्वलन, ऊर्जा मिळवण्याकरता लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा आपण स्वयंपाकाचा गॅस या सगळ्याचं काय करतो? ज्वलन करतो, जाळतो ना त्याला. या सर्व इंधनांमध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ म्हणजे कार्बन. कार्बन जळला की त्यापासून एनर्जी मिळते. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो आणि कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होतं. हे सर्व ज्वलनाचे क्रियांसाठी सामायिक असे पुढील समीकरण आपण लिहू शकतो. कार्बन अधिक ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड, बरोबर की नाही? आता हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा आपल्या इंधनांमधनं सुद्धा बाहेर पडतो. म्हणजे आपल्या गाड्या, पेट्रोल, डिझेल ही सगळी जी वाहने आहेत ना, ह्या पेट्रोल डिझेलचं ज्वलन झालं की कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि याच्यामुळेच प्रदूषणाची समस्या निर्माण झालेली आहे, वायू प्रदूषणाची. आता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी फरशी स्वच्छ करणे. बघा, शहाबादी फरशी म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये आहे काही बेसिस. कॅल्शियम कार्बोनेट. आता या फरशीवरती हायड्रोक्लोरिक आम्ल आपण टाकलं आणि त्याला धुतलं, बरोबर? तर काय होतं? फरशीच्या वरच्या थराची हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर अभिक्रिया होते आणि 3 उत्पादित बनतात. त्यातलं एक आहे कॅल्शियम क्लोराईड. हे पाण्यामध्ये विरघळतं आणि ते धुतल्याबरोबर निघून जातं. दुसरं कार्बन डायऑक्साईड, त्याचे बुडबुड्या होतात आणि निघून जातं. आणि तिसरं म्हणजे पाणी, जे पाण्यात मिसळून जातं. म्हणजेच काय होतं? समजा की तुमची फरशी आहे, त्याच्यावर तुम्ही आता हे तुमचं हे टाकलं, काय बरं आपलं विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड टाक. काय? ही फरशी आहे, शहाबादी फरशी असं काढू आपण. आणि त्याच्यावरती आपण आता टाकलं आपलं विरल आम्ल. हे टाकलं आपण आता. आता त्याने काय होईल? आम्लामध्ये ह्या सगळ्या ज्या पृष्ठभागावरती असलेला जो काही वरचा थर आहे की नाही, त्याच्याबरोबर अभिक्रिया करण्याची क्षमता असते. कॅल्शियम कार्बोनेट अधिक ऍसिड म्हणजे HCl, तर ते काय बनवेल? त्यातले जे हायड्रोक्लोरिक ऍसिड मधलं HCl आहे बघा, HCl, हे जे Cl आहे ना, त्याचे क्षार बनवले जातात कॅल्शियम बरोबर. हा कॅल्शियम कार्बोनेट CaCO2, कॅल्शियम कार्बोनेट, ह्या कॅल्शियमची आणि या क्लोरीनची CaCl2 असं एक वेगळं उत्पादित बनतं, जो क्षार आहे आणि हा पाण्यामध्ये द्रावणीय आहे. म्हणून काय होतं? पाणी टाकलं की हे CaCl2 पाण्याबरोबर निघून जातं. कार्बन डायऑक्साईड बघा, हा CO2 उरला, हा CO2 पण वायू आहे तो निघून जातो. दुसरं बनतं काय? पाणी. पाणी पाण्यामध्ये अर्थातच विरघळतं आणि पूर्ण फरशी साफ होते, बरोबर? त्याला म्हणतात क्लिनिंग किंवा ब्लिचिंग. कॅल्शियम कार्बोनेट आणि हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर काय मिळालं? कॅल्शियम क्लोराईड आणि कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी. ही अभिक्रिया आपण अशी शाब्दिक समीकरणात मांडू शकतो. आता दुष्फेन आणि सुफेन पाणी बनवणे. काही विहिरी किंवा कूपनलिकांचं पाणी हे इतकं डेंजरस असतं ना, त्या पाण्यामध्ये तुम्ही कुठलाही साबण टाका, शॅम्पू टाका, पावडर टाका, काहीही टाका, त्याच्यातनं काही फेसच बनत नाही. आणि ते पाणी तुम्ही कपडे धुवायला घ्या, केस धुवायला घ्या, भांडी धुवायला घ्या, काही धुवायला घ्या, पण त्यातनं फेसच बनत नाही, तर ते धुतलं कसं जाणार ना? वस्तू स्वच्छ कशा होणार? मग त्याचं कारण काय असतं? त्याच्यामध्ये खूप सारे क्षार असतात आणि त्याची चव पण एकदम असं गढूळ मचूळ अशी लागते. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईडचे सल्फेट हे क्षार असतात. क्लोराईड आणि सल्फेट हे क्षार असतात. कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट असे वगैरे क्षार त्याच्यामध्ये असतात. हे जे पाणी आहे दुष्फेन, फेन म्हणजे फेस,
दुष्फेन म्हणजे याचा फेसच होत नाही असं पाणी. ह्या दुष्फेन पाण्यामध्ये काय टाकायचं? धुण्याच्या सोड्याचे द्रावण. धुण्याचा सोडा म्हणजे Na2CO3. Na2CO3 म्हणजे धुण्याचा सोडा. ह्या धुण्याच्या सोड्याचं द्रावण त्याच्यामध्ये घालतात. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होते आणि काय होतं? या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो. पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार कार्बोनेट क्षारांच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने ते पाणी सुफेन होते. त्याच्यामध्ये जे काही नको असलेले एक्स्ट्रा पदार्थ आहेत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ते या सोड्याबरोबर रिॲक्ट करतात आणि बाहेर निघून जातात. बरोबर? आणि मग काय होतं? अवक्षेप म्हणजे ते खालच्या खाली जमा होतात. वरचं पाणी चांगलं असतं. ते वरचं पाणी तुम्ही वापरू नक्की त्याचा फेस पण होतो आणि सगळं साफसूफ पण करता येतं. त्याचं आता आहे रासायनिक समीकरण. कॅल्शियम क्लोराईड हे आहे CaCl2, सोडियम कार्बोनेट Na2CO3. ह्या दोघांची अभिक्रिया होऊन काय बनलं? CaCO3 बरोबर आणि 2NaCl. 2 लिहून टाकलं तरी पण बॅलन्स होते इक्वेशन. बरोबर? दुष्फेन आणि सुफेन करता मॅग्नेशियमच्या क्षारांमध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांचे शाब्दिक आणि रासायनिक समीकरण तुम्ही आता लिहू शकता की नाही मला सांगा बरं. रासायनिक बदल होताना द्रव्याचे रासायनिक संघटन बदलते आणि मूळच्या पदार्थांची अभिकारकांची रासायनिक अभिक्रिया होऊन वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ आणि उत्पादे तयार होतात. हे आपण बघितलं. म्हणजेच काय होतं? जुने बंध तुटतात आणि नवीन बंध तयार होतात. हे मगाशी मी तुम्हाला जेव्हा म्हटलं होतं की रासायनिक बंध तुटणे आणि नवीन बंध तयार होणे म्हणजेच रासायनिक अभिक्रिया होणे. बरोबर? एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या ही त्या अणूची संयोजा. ह्याला आपण ऑलरेडी मागच्या धड्यामध्ये बघितलेलं आहे. म्हणजेच काय? आता रासायनिक बंध बनतात कसे ते आपण बघूया. रासायनिक बंधांचे खरं तर 3 प्रकार आहेत. एक आहेत आयनिक बंध, दुसरे आहेत आयनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड आणि तिसरे आहेत कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे? तर आयनिक बंधामध्ये काय होतं? एक अणू आणि दुसरा अणू ह्या एकमेकांच्या गरजा बघून रासायनिक अभिक्रिया बनवतात. कशी? हा आहे सोडियम. सोडियम हा एक धातू आहे. सोडियमकडे 11 इलेक्ट्रॉन एकूण असतात. 11 इलेक्ट्रॉन आपण कसे लिहिणार? पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्यामध्ये 1. हे हे कॉन्स्टंट असतात. हे पहिल्या कक्षेत 2च असू शकतात, दुसऱ्यामध्ये 8च असू शकतात. कमी असतील तर चालेल, जास्त 8 पेक्षा मावणार नाही. त्याची कॅपॅसिटी 8चीच आहे. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. क्लोरीनकडे काय आहे? 2, 8 आणि 7 असे इलेक्ट्रॉन आहेत. आता सोडियमच्या संयोजक कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याची संयोजा 1 आणि क्लोरीनच्या संयोजक कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन म्हणजे अष्टकाला 1 कमी म्हणून क्लोरीनची संयोजा सुद्धा 1 हा संबंध आपल्याला माहिती. आता जरा हे बघा. मी शांत होते कारण की मला 2 ऍटम काढायचे होते. बघा, हा आहे सोडियम, हा आहे क्लोरीन. हळद कुंकू. ठीक आहे. आता आपण काढूया इलेक्ट्रॉन. कोणत्याही अणूच्या पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात.
तसे ह्याच्या आणि याच्या दोघांच्याही पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या कक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे ना, सोडियमचा अणु अंक आहे 11. मी इथे लिहून टाकते, Na कंसामध्ये लिहायचं 11. मुलांनो, मी स्क्रीन शेअर केली, तुम्हाला दिसतंय ना? मी स्क्रीन शेअर केली, तुम्हाला दिसत होतं ना आता? ओके, गुड. 2, 8 आणि 1 हे सोडियमचं. आता माईक बंद करून टाका. क्लोरीन 17. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणु अंक आहे 17. मग आता त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक काय संरचना 287, 281, 17 बरोबर ना? 2 आणि 8 10 अधिक 1 11, 2 आणि 8 10 अधिक 7 17. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन झाले, हे झाले. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हा आहे सोडियमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजेच बाह्यतम कक्षेतला इलेक्ट्रॉन, त्याला म्हणतात संयोजी इलेक्ट्रॉन. बरोबर. आता एक्झॅक्टली सेम केस आहे क्लोरीनची. आता कसं माहितीये, क्लोरीनच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन झाले, याचे आपण 2 पण भरले, 8 पण भरले, 1 पण भरले. आता ह्या क्लोरीनचे आता ऍक्च्युअली काय माहितीये का मजा, तुम्हाला मी सांगते. हे जे काही आपण शेल काढलेत की नाही, खरं तर सोडियमचा ऍटम हा क्लोरीनपेक्षा मोठा पाहिजे. नावं उलटी सुलटी टाकली गेलेत त्याच्यामुळे. आता हे इकडे पाहिजे, हे इकडे पाहिजे. ठीक आहे. आता क्लोरीनच्या याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? दुसऱ्या कक्षेमध्ये 8. 1 2 3 4 5 6 7 8. 2 झाले, 8 झाले. आता उरले 7 इलेक्ट्रॉन. बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 7. 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन. बघा, प्रत्येक अणूला स्वतःच्या आयुष्यामध्ये 8 हा अंक मिळवायचा असतो. बाह्यतम कक्षेमध्ये 8च इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. त्याच्याहून कमी असतील तर इलेक्ट्रॉन घ्यायचे, त्याच्याहून जास्त असतील तर इलेक्ट्रॉन द्यायचे. आता याच्याकडे त्याच्याहून जास्त आहेत की नाही? 8 आहे आणि त्याच्यावरती 1 एक्स्ट्रा आहे. मग हा काय करतो? हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन देऊ, ह्याच्याकडे 7, ह्याला एकाची गरज, मग हा इलेक्ट्रॉन घेऊन येतो, म्हणजे हा इलेक्ट्रॉन इकडे येतो. आणि आता नवीन रचना काय होते? नवीन रचनेमध्ये हा होतो सोडियम प्लस. बरोबर. याच्यामध्ये हा होतो क्लोरीन मायनस. याला म्हणतात कॅटायन, याला म्हणतात ऍनायन. असं का? पॉझिटिव्ह आहे ना तो. सोडियम ऍटम नाहीये हा. आता हा सोडियमचा झालाय आयन. क्लोरीन ऍटम नाहीये, क्लोरीनचा आयन. आयन म्हणजे काय? जेव्हा अणू स्वतः इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात, तेव्हा ते अणू नाही राहत ना, त्यांच्यामध्ये बदल झाले. आता त्याच्यात इलेक्ट्रॉनची संख्या बदलली. इलेक्ट्रॉनची संख्या बदलली की ते काय होतात? आयन्स. ते एकतर पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह, म्हणजे धन किंवा ऋण बाधित असतात. आता कॉमन सेन्स एकीने बघा, तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा आहे Na प्लस आणि हा आहे Cl मायनस. तर हा प्लस चार्ज आणि हा मायनस चार्ज एकमेकांना अट्रॅक्ट करणार नाही का? ऑब्व्हियसली करेल. म्हणजे आपल्याकडे एक नवा बॉन्ड बनेल, एक नवा रेणू बनेल. त्याच्यामध्ये काय बनेल? Na प्लस Cl मायनस. बरोबर. Na प्लस Cl मायनस याला आपण काय म्हणतो? आयनिक बंध, आयनिक बॉन्ड. कळलं? आपल्याला पुस्तकामध्ये याचीच माहिती आहे. 9वीत आपल्याला याचा दुसरा भाग येणार आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड. ह्याला म्हणतात आयनिक बंध.
कारण यांना म्हणतात आयन्स. Na+Cl- हे काय आहेत? आयन्स. 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 ठीक आहे. अशा पद्धतीने Na+ आणि Cl- यांच्यामधनं आयनांची निर्मिती होते. बघा, उत्सर्गात आपल्याला ते 7 हा 1 8+ आणि 2 8- इकडे इलेक्ट्रॉन गेल्यामुळे. आणि प्रत्येक इलेक्ट्रॉन हा एका निगेटिव्ह चार्जचा असतो. बरोबर. मग इकडचा एक कमी झाला इथे प्लस होईल, इकडचा एक वाढला की इथे मायनस होईल. अशा पद्धतीने एकमेकांच्या अधिक आणि वजा म्हणजे धन आणि ऋण अशा परस्पर भिन्न प्रभारांच्या आकर्षणामुळे जे बंध तयार होतात त्यांना आपण म्हणतो आयनिक बंध किंवा विद्युत संयोज बंध. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे जे काही आपल्याकडे संयुग बनतं त्याला आपण म्हणतो आयनिक संयुग. ठीक आहे. सोडियम आणि क्लोरीन या मूलद्रव्यांपासून सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती होते. मी तुम्हाला जे काढून दाखवलं होतं ते इथे असंच आहे बघा, सेम आहे की नाही. Na आणि Cl. Na हा बाह्यतम कक्ष Cl- आणि त्यांच्या आकर्षणामुळे झालेला रेणू म्हणजे NaCl म्हणजे मीठ जे आपण खातो. दुसरा आहे MgCl2, हा झाला Mg सेंटर मधला. दुसरा आहे Cl आणि Cl त्याच्या आजूबाजूला. बरोबर. आता हा Cl काय करतो, ह्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहेत बघा. एक इलेक्ट्रॉन याला देतो आणि हा दुसरा इलेक्ट्रॉन याला देतो. मग त्याच्यामुळे काय होतं, 2 8 8 2 8 2 8 8 अशी तीनही अणूंची अष्टक पूर्ण करण्याची स्थिती होते. बघा, ह्याला पण 8 झाले, याला पण 8 आणि याला पण 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट झाले. बरोबर. ह्याला म्हणतात MgCl2, म्हणजेच हा एक दुसरा आयनिक बंधाचा नमुना आहे. आता दुसरे असतात सहसंयोज बंध. आपल्याला हे 9वीला खूप डिटेलमध्ये येतं. आता सहसंयोज बंध म्हणजे काय, तर सहसंयोज बंधामध्ये जसं आपण आता बघितलं की इलेक्ट्रॉन देऊन टाकले किंवा घेऊन टाकले असं न होता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सामायिक केले जातात, म्हणजे शेअर केले जातात. त्यांच्याशी इलेक्ट्रॉनचं संधान होतं, शेअरिंग केलं जातं. उदाहरणार्थ खाली खूप सुंदर चित्र आहे त्याचं. चित्रामधूनच आपल्याला खूप गोष्टी क्लिअर होतील. बघा, हा एक हायड्रोजनचा अणू, हा एक दुसरा अणू, दोघांच्याही कक्षेमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर. एक हा इलेक्ट्रॉन आणि एक हा इलेक्ट्रॉन. ह्या दोनही इलेक्ट्रॉनना एकमेकांना शेअर केल्यानंतर काय होणार आहे, त्या दोघांचंही द्विक पूर्ण होणार आहे. द्विक. हायड्रोजनला 8 इलेक्ट्रॉन झेपणारच नाही, त्याचं जीव एवढंच आहे. त्याला मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन लागतात, म्हणजे हायड्रोजनला द्विक पूर्ण करायचं असतं. त्याच्यासाठी तो काय करतो, स्वतःच्या अणूसारखाच दुसरा हायड्रोजनचा अणू घेतो आणि त्या दोघांचा बंध बनवतो. त्याला आपण म्हणतो सहसंयोज बंध. आणि एकच इलेक्ट्रॉन ह्याने आणि एकच इलेक्ट्रॉन ह्याने दिल्यामुळे आपण त्याला लिहितो कसं, हायड्रोजन आणि हायड्रोजनचा एकेरी बंध. या एका रेषेमध्ये याचा एक इलेक्ट्रॉन याचा एक इलेक्ट्रॉन असे. बरोबर. दुसरं, आता H2O हा मॉलिक्युल आहे आपल्याकडे, मध्ये ऑक्सिजन, इकडे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन. ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये आहेत 6 इलेक्ट्रॉन, प्रत्येक हायड्रोजनकडे आहे एक इलेक्ट्रॉन. तर हा याच्या बरोबर आणि हा याच्या बरोबर असा बंध करतो, म्हणजे काय बनवतो, सामायिक इलेक्ट्रॉन असलेला एक सहसंयोज बंध बनवतो. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्ड. मग H2O हा काय आहे, सहसंयोज बंधातून निर्माण झालेला रेणू आहे. बरोबर. आता अशा पद्धतीने हा धडा जो आहे आपला पुस्तकात तर पूर्ण झालेला आहे. त्याला आता एकदा आपण आपल्या पीपीटी मधनं बघूया. म्हणजे काय, हा धडा आज आपला पूर्ण संपून जाईल. मागच्या वेळेला आपण या धड्याला सुरुवात केली होती. बरोबर. आणि त्याला आपण बरंच डिटेलमध्ये डिस्कस पण केलं होतं की हा आपला जो धडा आहे ह्याच्यामध्ये रासायनिक बंध आणि भौतिक बदल या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बोललो होतो. एकदा आपण त्याची पटकन पीपीटी बघूया. काही गोष्टी त्याच्यामध्ये रिपीट होतील आणि काही गोष्टी नवीन असतील. पण हा धडा आज आपला पूर्ण संपेल. पुढच्या वेळेला आपण याचं रिव्हिजन घेऊ आणि मग दोनही लेसन्सच्या काय बरं म्हणतो आपण त्याला, एक्झरसाइजेस ना कम्प्लीट करून टाकू, म्हणजे आपला सगळा धडा काय होऊन जाईल, पूर्ण होऊन जाईल.
एक मिनिट, मी तुमच्या समोर आता त्याची पीपीटी शेअर करते, आपण झटकन पटकन त्याला बघूया. बघा काय ग मुलींनो, काय तुम्ही पुस्तकं डोक्यावर ठेवून करताय? पुस्तक हे घर आहे का तुमचं? काय गेम चाललाय? मारा तिला माझ्याकडनं पण एक टपली. पुस्तक आहे ते पुस्तक, तुमच्या डोक्यावरचं तेल बिल लागेल त्या पुस्तकाला. विद्या आहे ती, नीट जपून ठेवा. चला बघा, आता इकडे लक्ष द्या, टपल्या मारणं बंद करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. बघा, रासायनिक बदल आणि रासायनिक बंध ह्याच्यामध्ये आपण रासायनिक बदल म्हणजे काय, तर बघा ह्या दोन अणूंमधला आणि ह्या तिसऱ्या अणूमधला, रेणूमधला, हायड्रोजन आणि हायड्रोजन रेणू, ऑक्सिजन रेणू, ह्या तिघांमधला काहीतरी बंध तुटलाय, काहीतरी नवा बंध बनलाय. बघा, या दोघांच्या मध्ये हा एक बॉल गेला, या दोघांच्या मध्ये हा एक बॉल गेला, म्हणजे काय झाला, H2O हा रेणू बनला. बरोबर, म्हणजेच काय, बदलांचे आपण भौतिक आणि रासायनिक असे बदल करू शकतो. आपल्या या सत्राची सुरुवातच आपण भौतिक बदलांनी केली होती, की बर्फाचं पाणी, पाण्याची वाफ, हो ना, हे अवस्थांतर म्हणजे काय आहे, भौतिक बदल आहे. पण केमिकल बदल कोणते असतात ते आपण ऑलरेडी बघितलं, की गंजणं असेल किंवा आपलं फळ पिकणं असेल, बरोबर, फर्स्ट इडलीचं पीठ तयार होणं असेल, ह्या सगळ्या बदलांना आपण काय म्हणतो, रासायनिक बदल. बघा त्याची काही उदाहरणं आहेत, ज्वलन होणे, एखादं फळ पिकणे किंवा गंज चढणे, आपल्या पोटामध्ये होणारे जे पचन आहे त्याच्या. पण मग भौतिक उदाहरणं काही, आईस्क्रीम वितळणे, पेपरला बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करणे, पाण्याची वाफ होणे, फळं कापणे, बरोबर, ह्याच्यामुळे काय होतं, अशी जी फळं ज्यांचा कापल्यानंतर रंग बदलत नाही त्याच्यामध्ये फक्त भौतिक बदल होतो. आता ह्याच्यामध्ये रासायनिक बदल ओळखायचे कसे, ह्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्यात. एक तर कुठला तरी वायू निर्माण होतो, बुडबुड्यांचा आवाज येतो किंवा तो असा वाफेच्या रूपात बाहेर निघतोय हे दिसतं. काहीतरी ध्वनी निर्माण होतात, असे हलके हलके असे काय काय बारीक बारीक आवाज, किंवा रंग बदलतो, एखाद्या पदार्थाचा रंग बदलून जातो, म्हणजे काय होतं, रासायनिक बदल होतो. चव बदल म्हणजे त्याच्यामध्ये चवीमध्येही बदल होऊ शकतो. बरोबर, ह्याचं बेस्ट उदाहरण आहे आपल्याकडे असलेल्या कच्च्या फळांना पिकलेलं फळ बघणं, किंवा चांगली फळं खराब होतात, कुजतात, त्याचा वास बदलतो, त्याची चव बदलते, आपल्याला समजतं की हा टोमॅटो खराब लागतोय, याची चव नेहमीसारखी नाहीये, कारण त्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक बदल झालेत आणि हे घाण लागतंय. चवीवर सुद्धा समजतं की काहीतरी बदल झालेला आहे. बरोबर, नंतर आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे लिहायची कशी. एक तर तुम्ही त्याला शाब्दिक समीकरणात लिहा किंवा रासायनिक समीकरणात लिहा. शाब्दिक समीकरणामध्ये फक्त शब्द शब्द वापरायचे असतात, रासायनिक समीकरणामध्ये त्याचे सूत्र लिहायचं असतं. रासायनिक अभिक्रियेमध्ये डाव्या बाजूला अभिक्रियाकारक आणि उजव्या बाजूला उत्पादित असतात. त्याच्याकरता आपण काही काही गोष्टी ऍडिशनल लिहू शकतो, त्याच्या अवस्था कोणत्या, त्याला उष्णता दिलेली आहे का, त्याच्यामध्ये काही कॅटलिस्ट आहे का, बरोबर, जो फक्त असल्यामुळे त्याचा स्पीड वाढतो, बरोबर, पाण्यामधलं सोल्युशन आहे का, उत्पादित काय आहे, काय आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला त्या रासायनिक अभिक्रियेला, त्याच्या समीकरणाला बघून समजून घेता येते. दैनंदिन जीवनामधले रासायनिक बदल, श्वसन, प्रकाश संश्लेषण आणि इंधनाचे ज्वलन, हे आपण ऑलरेडी बघितलं होतं. श्वसन आणि प्रकाश संश्लेषण ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्वसनामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या ग्लुकोजचं ज्वलन होतं आणि प्रकाश संश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ह्यांच्या संयोगातनं त्याच ग्लुकोजची निर्मिती होते. ह्या दोघंही परस्परांना अपोजिट रिएक्शन आहेत. इंधनाचं ज्वलन ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, कुठली गोष्ट जळते तेव्हा काय होतं, कार्बन डायऑक्साईड हा वायू निर्माण होतो आणि कार्बनचा ह्याच्यामध्ये संबंध येतो. मग आपण बघितलं होतं की सहसंयोजक बंध म्हणजे काय असतात, तर दोन अणू एकमेकांचे इलेक्ट्रॉन सामायिक करतात आणि त्यांच्यामध्ये रासायनिक बंध बनतो, त्याला आपण म्हणतो सहसंयोजक बंध. दोघंही आपलं आपलं 50-50% देतात आणि दोघांकडचे इलेक्ट्रॉन सारखे असतात, नाही ह्याचा ह्याने देऊन टाकला, ह्याने घेऊन टाकला असं न होता, त्याला आपण काय म्हणतो, सामायिक करणे. मग आहे यांची उदाहरणं आपण मगाशीच बघितलं, आयनिक बंधाचं उदाहरण होतं NaCl, बरोबर, आणि H2O आहे आपल्या सहसंयोजक बंधाचं उदाहरण. NaCl मध्ये काय होतं, आयन्स बनतात, Na इलेक्ट्रॉन देतो, Cl इलेक्ट्रॉन घेतो. आता आपल्याला ह्या सगळ्या बदलांमध्ये रासायनिक आणि भौतिक बदल कोणते हे शोधायचे.
आता मला त्यातल्या एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. हे काचेचा ग्लास तुटणे हा काय आहे? भौतिक बदल आहे का रासायनिक बदल आहे? सांगा. काचेचा ग्लास तुटणे भौतिक बदल आहे का रासायनिक बदल आहे? हॅलो. अरे काही होणार नाहीये, रासायनिक बदल होणार नाहीये, भौतिक बदल आहे. काच जशी होती तशी तशी तुकडे झाले, त्याचे खाली पडली ती, त्याच्यामुळे काय झालं? काचेचा ग्लास त्याच्या अणुरेणूच्या रचनेमध्ये काही बदल झालेला नाहीये, त्याला म्हणतात रासायनिक नाही भौतिक बदल. रासायनिक बदलाचं उदाहरण हे बघा, एका तव्यावरती 2 अंडी ठेवली आणि त्याच्यापासून ऑमलेट बनवले, त्यांच्यामध्ये रचना बदलेल, त्याच्यातलं सगळंच बदलेल आणि त्याला म्हणतात रासायनिक बदल. अशी इथे भरपूर सारे उदाहरण आहेत. पेपर कट करणं असेल किंवा हा रॉड वाकवणं असेल, हे सगळे भौतिक बदल आहेत. रासायनिक बदलामध्ये ज्वलन आहे, फळाचं पिकणं आहे आणि फटाका फुटणं आहे, बरोबर? या सगळ्याला म्हणतात रासायनिक बदल. तर अशा पद्धतीने हा धडा आपल्या इकडे संपला आज. आणि पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटू तेव्हा ह्या धड्यांचं रिव्हिजन घेऊ किंवा नवा धडा आपला सुरू करूया. थांबूया का आज आपण इथे? थँक्यू संगीता मॅम, थँक्यू मुलांनो. सॉरी मला 2-3 मिनिटं लेट झालं होतं, पण आपला धडा संपला, आपला सगळा अभ्यास पूर्ण झाला. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला. धन्यवाद, बाय. माईक घेतलाय तर ते ऑन तरी करा ना, म्हणजे ऐकू तरी येईल मला. ठीक आहे, चला थांबूया. थँक्यू संगीता मॅम, बाय मुलांनो. बाय मॅम. बाय म्हणण्याकरता